तर ही थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। संसदेच्या बाहेर आज सुद्धा आता विरोधक आक्रमक झालेले आहेत आणि आज ही जरा वेगळी दृश्य आपल्याला पाहायला मिळते। सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचं चित्र सध्या संसदेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी केली जाते। सत्ताधाऱ्यांची देखील घोषणाबाजी ऐकायला मिळते, तर विरोधक देखील आक्रमकपणे घोषणाबाजी करतात। हातामध्ये पोस्टर घेतलेले हे सगळे विरोधक आता एकवटलेले आहेत। सरकारच्या विरोधात जोरदार अशी घोषणाबाजी केली जाते। संसदेच्या आवारातील ही दृश्य आपण पाहतोय। विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आलेत। हमारी प्राथमिकता है और पेपर लीक के सभी मामले में दोषियों को जल्द से जल्द कठोर दंड देने के लिए फास्ट ट्रैक कोर्ट सेटअप किया जा रहा है। पेपर लीक देखिए, मोदी सरकार की रणनीति बन चुका है। न्यू एजुकेशन पॉलिसी, एनटीए का गठन और उसके बाद रेगुलर पेपर लीक विभिन्न परीक्षाओं में, रोजगार देने वाली परीक्षाओं में भी, डॉक्टर बनने वाली परीक्षाओं में भी, अन्य परीक्षाओं में भी, ताकि देश के भविष्य युवाओं को नया रोजगार न देना पड़े। इसलिए मोदी जी की सफाई पर्याप्त नहीं है। वो क्या अपनी इस नीति और रणनीति को बदलने की चाह रखते हैं, और इसीलिए छात्रों ने जो मांग की है कि कम से कम कोई तो जवाबदेही ले, और इसके लिए जवाबदेही लेते हुए देश के शिक्षा मंत्री अपने पद से हटे। ये नैतिकता का तकाजा है, नहीं तो एकदम फ्री हैंड हो गया है। पेपर लीक कहीं होगा तो कोई पर तो रेस्पॉन्सिबिलिटी फिक्स कीजिए, और ये नहीं हो रहा है। अब जांच कितना लंबा करेंगे वो? 152 से ज्यादा पेपर लीक हुए हैं देश में, करोड़ों लड़के प्रभावित हुए हैं, लड़कियां प्रभावित हुई हैं। इसलिए सवाल नीतियों और रणनीतियों का है। तर या आंदोलनाच्या संदर्भात अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत। त्या प्रतिक्रिया आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। मात्र आता संसद परिसरामध्ये विरोधक आणि सत्ताधारी आज आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे। तर विरोधकांच्या वतीने देखील घोषणाबाजी करण्यात आली, त्याला प्रत्युत्तर म्हणून सत्ताधाऱ्यांच्या वतीने देखील आता घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। तर अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घडामोड आपण दिल्लीमधील ही पाहतोय। संसदेच्या परिसरामध्ये विरोधक आणि सत्ताधारी आज आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। काल देखील विरोधकांनी काळे कपडे परिधान करत आंदोलन केलेलं होतं। काल देखील घोषणाबाजी करण्यात आली। आज मात्र विरोधकांनी आंदोलन सुरू करतात सत्ताधारी देखील समोर आले आणि विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आल्यानं आता गोंधळ सदृश्य परिस्थिती देखील पाहायला मिळते। शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। शुभम, आपण पाहतोय संसदेच्या परिसरामध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी या परिसरामध्ये सध्या केली जाते आहे। शुभम, खरं बघायला गेलं तर संपूर्ण केंद्रातील हे पावसाळी अधिवेशन जे सुरू आहे त्या संपूर्ण अधिवेशनावर कुठेतरी आता काँग्रेस जनता पार्टीचं सोनम वांगचुक असतील किंवा मग दिग्गे असतील यांच्या आंदोलनाचा सावट पहिल्या दिवशीपासून दिसून येत आहे। कारण की पहिल्या दिवशी लाठीचार्ज देखील झाला होता आणि त्याचे पडसाद अशा प्रकारे उमटलेले आहेत की संपूर्ण देशामध्ये एक तणावाचं वातावरण आता झालेलं आहे। प्रत्येक शहरामध्ये आंदोलन होत आहेत, प्रत्येक ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत। अशामध्ये आज जेव्हा संसदेचं कामकाज सुरू होण्याच्या आधी विरोधी इंडिया अलायन्सचे सर्व खासदार आहेत त्यांनी कुठेतरी सगळे संसदेच्या आवारामध्ये जमा झाले आणि त्या ठिकाणी घोषणाबाजी त्यांनी देखील केल्या। ज्या प्रकारे राहुल गांधींना देखील धरपकड करण्यात आली होती त्याबद्दल देखील त्यांनी घोषणाबाजी केल्या। अशामध्ये जे एनडीए मधले जे सर्व खासदार आहेत ते देखील त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी देखील ज्या ठिकाणी काही घोषणा दिलेल्या आहेत आणि त्याचमुळे हे दोन्ही इंडिया अलायन्स आणि एनडीएचे खासदार आमने सामने आल्याचं दृश्य हे थेटपणे दिसून आलं होतं। संसदेच्या आवारामध्ये ही दृश्य होती। ज्यावेळेस पाऊस आता 11 वाजता चालू होत असतं तर त्याच्या आधी सर्व खासदार या ठिकाणी पोहोचत असतात। तर दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक देखील आहे, त्यामुळे लवकर हे सगळे खासदार संसदेत कसं पोहोचता येईल याच्यासाठी हे प्रयत्न करत असतात। आणि अशामध्ये हे दोन्ही इंडिया अलायन्सचे आणि एनडीएचे खासदार हे समोरासमोर पोहोचले होते, आमने सामने पोहोचले होते आणि त्या ठिकाणी त्यांची घोषणाबाजी झाली होती। सरकार विरोधी आणि सरकारच्या साठीची घोषणा ही या ठिकाणी संसदेच्या याच्या समोर दिसून आली। आणि अशामध्ये आमने सामने आल्यानंतर अनेक खासदार जे आहेत काही खासदार जोरजोरात घोषणा द्यायला लागले होते आणि या संपूर्ण परिस्थितीमध्ये संसदेतले जे सुरक्षा कर्मचारी आहेत ते देखील त्या ठिकाणी पोहोचले आणि कोणताही प्रकार अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी त्यांनी दक्षता देखील घेतली। शिव
अगदी शुभम, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षातील हे सगळे खासदार आमने सामने आलेले आहेत। संसदेच्या परिसरामध्ये काही काळ गोंधळ सदृश्य ही परिस्थिती पाहायला मिळाली। विरोधक आक्रमकपणे घोषणाबाजी करत असताना सत्ताधारी देखील त्या ठिकाणी पोहोचले आणि संसदेच्या परिसरामध्ये आज हे वेगळं चित्र पाहायला मिळालं। सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने घोषणाबाजी करण्यात आलेली आहे।